त्याला आपण पाहतोय कॅमेरामॅन आपण टॉस बॉक्समध्ये लक्ष केंद्रित करायचं सागरची मोरे जे शुभच ते आपण पाहतोय संदेश पागम या टॉस बॉक्समध्ये यायचं आपण टॉस बॉक्स जो आपण आयोजकांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आपण पाहतोय स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे स्मृती प्रित्यार्थ आपण पाहतोय नक्कीच स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे स्मृती प्रित्यार्थ बॉल नाही स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे स्मृती प्रित्यार्थ या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच सन्मान केला गेला जातोय संदेश ज्ञानदेव पागम ज्याने गरज असताना 6 चेंडूमध्ये तब्बल 19 धावांची भारदार खेळी केली आपल्या संघासाठी दोस्ती ग्रुप L04 या संघासाठी आणि चांगला खेळ पुन्हा एकदा भर त्यांना पाहायला मिळाला त्यांचा देखील आयोजकांच्या वतीने नाणेफेक सामनावीर देऊन पारितोषिक देऊन सन्मान केला जातोय नक्कीच सागरजी मोरे साहेबांचे शुभस्थ हे पारितोषिक त्यांना प्रदान केलं गेलं यानंतरची होणारी लढत एका बाजूला आपण पाहतोय त्याला L7 संघाचा अतिरिक्त खेळाडू आणि L3 संघाचा 12 खेळाडू आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्यायचं आहे आपण पाहतोय आता होणार लढत L3 संघ प्रथम फलंदाजी करतो L7 संघ हा क्षेत्ररक्षण करतो दोन्ही संघाला विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्यायचं आहे हां त्याला विनंती असेल L3 संघ आपण अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा तदनंतर L7 संघ आपला देखील अतिरिक्त खेळाडू आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे मिलिंद ठाकूर आणि कंपनी आपण पाहतोय गोलंदाजी करताना पाहायला मिळतात तर आपला विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे तदनंतर L03 गावडे साहेब आणि कंपनी विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे आपण पाहतोय ही लढत स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यांना आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा आपण पाहतोय हंसध्वनी प्रीमियर लीग पर्व तिसरे 2026 ही स्पर्धा मिलिंद ठाकूर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर तर ऑन स्ट्राईक फलंदाज दिलीप आणि नॉन स्ट्राईक फलंदाज जालेंद्र आपण पाहतोय गोलंदाज कोटीतील पहिला चेंडू अवांतर रूपाची एक धाव पाहायला मिळते पहिलाच धावीचा श्रीगणेशा मिलिंद ठाकूर यांच्या मार्फत अवांतर स्वरूपाने होते फलंदाजी करतोय L3 संघ तर गोलंदाजी करतोय L7 हा संघ कोट्यातील पहिला चेंडू गोलंदाज मिलिंद यांचा ऑन स्ट्राईक फलंदाज दिलीप पुन्हा एक बार अवांतर रूपाची एक धाव पाहायला मिळते नक्कीच 2 धावा अवांतर रूपाच्या पाहायला मिळतात फलंदाजी करताना फलंदाज L3 संघाला नक्कीच मिलिंद ठाकूर कुठेतरी दिशा भरकटतो याचा परिणाम दाफलकर पाहायला मिळते 2 धावा कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाजी सुरेख स्टेशन पाहायला मिळते नक्कीच नो चेंडू इशारा केलाय कोणत्या चेंडू न फेकता तब्बल 4 धावा
निर्धाव चेंडूची फेक गोलंदाज मिलिंद ठाकूर दुसरा चेंडू फेकतोय आणि एक धाव पूर्ण केली गेली जाते. एका धावेनिशी धावफलक एक हलता राहतोय. 5 धावा 2 चेंडू समाप्ती पाहायला मिळते. 5 धावा गोलंदाज कोटीतील गोलंदाज पाहतोय मिलिंद यांना. तर ऑन स्ट्राईक फलंदाज दिलीप. निर्धाव चेंडूची फेक चांगला कमबॅक करतो मिलिंद ठाकूर आपल्या संघासाठी. L7 ही लढत आपण दोन्ही संघ पहिला सामना परास्त जरूर झालेत पण एक विजयश्री खेचून आणण्यासाठी ही स्पर्धा ही सामना लढतोय L7 विपक्ष L3. सुरेख चेंडू फेकून दिला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक एक धाव पूर्ण केला. आपला एंड सुरक्षित दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. धावफलक एकने हलता राहतोय. बिनगडी बाद धावफलकावर धावसंख्या येते 6 धावा. निर्धाव चेंडूची फेक आणि एक धाव 7 धावा. सुरेख चेंडू पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या येते बिनगडी बाद 7. निर्धाव चेंडूची फेक अवांतर रूपाची एक धाव मात्र मिळते ती L3 संघाला. गोलंदाज मुलावर पाहते गोलंदाज अतुल यांना. कोट्यातील फुटचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज जालिंदर. धन्यवाद. अवांतर रूपाची पुन्हा एक बार धाव. निर्धाव चेंडूची फेक अवांतर स्वरूपात सलग 3 चेंडू अवांतर फेकले गेलेत अतुल यांच्या माध्यमातून. ऑन स्ट्राईक फलंदाज जालिंदर. नॉन स्ट्राईक फलंदाज गणेशजी ढगी आपण यांना पाहतोय. गोलंदाज भुलल्यावर गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला अतुल. कोट्यातील फुटचा चेंडू. सुरेख चेंडू पाहायला मिळाला नक्कीच. फलंदाज जालिंदर मात्र कोणत्या प्रकारे धावणार. निर्धाव चेंडूची फेक बऱ्याच वेळाने सलग चेंडू स्टंपामध्ये फेकला गेला. निर्धाव चेंडूची फेक पाहायला मिळते गोलंदाज अतुल यांच्या माध्यमातून. कोट्यातील फुटचा चेंडू. पुन्हा एक बार निर्धाव चेंडूची फेक
कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज अतुल आपण यांना पाहतोय. निर्धाव चेंडू फेक. सुरेख चेंडू आणि एकच धाव पूर्ण केली जाते. एका धावेनेशी धावफलक एक निहाळता राहतोय. आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला गावडे साहेब आणि ऑन स्ट्राईक फलंदाज गणेश ढगे यांना पाहतोय. अतुल गोलंदाज कोट्यातील फुटचा चेंडू घेऊन येतात आणि सुरेख बाद होते फलंदाज. गोलंदाज कोट्यातील गोलंदाज गोरख यांना पाहतो. स्ट्राईकवर फलंदाज गावडे साहेबांना पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेक. गोलंदाज गोरख. ऑनस्ट्राईक फलंदाज गावडे साहेब. दुसरा चेंडू देखील निर्धाव चेंडूची फेक. गोलंदाज गोरख चांगली गोलंदाजी करते आपल्या संघासाठी. ऑन स्ट्राईकला पाहायला मिळते 40+ खेळाडू खेमाजी गावडे साहेब यांना आपल्या ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. परत निर्धाव चेंडूची फेक. बाबासाहेब आपण पाहतोय स्ट्राईक अँड वर्क. फलंदाज गोरख चांगली गोलंदाजी करतोय. सलग 4 चेंडू नंतर फेकले. गोलंदाज कुठेतील पुढचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज बाबासाहेब यांना पाहतोय आपण. धावफलकावर धावसंख्या ती 12 धावा.
तीन षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या ती 12. यानंतरचा होणार लढत आपण पाहतोय. एका बाजूला एल वन संघाचा संघनायक आणि ई3 दोघांना विनंती असेल. दत्ताभाऊ ई3 संघाचे संघनायक आणि एल वन संघाचा संघनायक आहे का इथंच. एल वन रुपेश धनावडे आणि कंपनी. आता आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. एल वन संघाचा संघनायक विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं. यानंतरची होणारी लढत एका बाजूला ई3 संघ पाहतोय तर एका बाजूला एल वन हा संघ पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची फेक. चला एल5 माफ करा ई3 आणि एल वन संघाची संघनायक विनंती असेल आपल्याला आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. एल वन संघाचे संघनायक आणि संघ प्रतिनिधी कोणी जर असेल अवेलेबल तर यायचे आपण कॉम बॉक्स मध्ये. 15 कोट्यातील फुटचा चेंडू. चेंडू हवेत खेळून काढलाय. एक धाव पूर्ण केली गेली आणि दुसऱ्या धावेत गॉल आणि दोन दोन धावा पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. आपला एंड सुरक्षित पार करतील. धावफलकावर धावसंख्या येते 17 धावा. शेवटचा चेंडू. चला विनंती असेल एल वन संघाच्या संघनायकाला आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं. यानंतरचा होणारा सामना एका बाजूला एल वन रुपेश धनवडे आणि कंपनी तर दुसऱ्या बाजूला पाहतोय दत्ताभाऊ आणि कंपनी ई3. या दोन संघादरम्यान ही लढत होईल. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल. ई3 संघाचा संघनायक इथे अवेलेबल आहे तरी एल वन संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण टॉससाठी नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं. एल वन संघाचा संघनायक. चला विनंती असेल एल वन संघाच्या संघनायकाला आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. यानंतरची होणारी लढत एका बाजूला ई3 तर दुसऱ्या बाजूला एल वन या दोन संघादरम्यान ही नाणेफेक केली जाईल.
19 धावा धावफलकावर जमा केल्या आहेत मला वाटतंय L7 संघाने, आणि L3 संघासमोर 20 धावांचं आव्हान उभं ठेवलंय. चला, विनंती असेल E3 L1 संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये येते नाणेफेकीसाठी. L1 संघाचे संघनायक, L1 संघाचे संघनायक. L1 संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं. 19 धावा जमा केल्यात L3 संघाने आणि 20 धावांचं आव्हान उभं ठेवलंय L7 संघासमोर. आपण पाहतोय स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे यांच्या स्मृतीला आठवण देणारी स्पर्धा, हंसध्वनी प्रीमियर लीग पर्व तिसरं 2026 दमदार दिमागदार आयोजकांच्या माध्यमातून ही सर्व स्पर्धा आपण आज नक्कीच नक्कीच ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या सुंदरशा ट्रॉफी स्पॉन्सर केले गेले ते विशाल शेठ ओवाळ साहेब युवा उद्योजक यांचं इथे शुभागमन पाहायला मिळतं. यांचा सत्कार विनंती करतो मी धुमाळ साहेबांना विनंती करतो, ॲडव्होकेट अजिंक्य धुमाळ साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण या विशाल शेठ ओवाळ साहेबांचा मान सन्मान करायचा. यांच्या माध्यमातून या सुंदरशा ट्रॉफीज आपल्याला पुरस्कृत केले गेले. एका बाजूला आपण पाहतोय मी साहेबांना विनंती करतो, विशाल ओवाळ साहेबांना आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचंय. टॉस बॉक्समध्ये आपण जॉईन व्हायचंय. विशाल ओव्हर साहेबांना विनंती असेल आपण या पुढल्या होणार लढत आपण पाहतो. एका बाजूला दत्ता मासाळ E3 आणि कंपनी, तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतंय नक्कीच L1 रुपेश धनावडे. काय खेळ रुपेशने केला मागील सामन्यामध्ये. रुपेश आणि कंपनी आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये ज्यांचं शुभागमन झालं ते विशाल शेठ ओवाळ युवा उद्योजक यांच्या माध्यमातून आम्हाला सुंदरशा ट्रॉफीज, आकर्षक ट्रॉफीज स्पॉन्सर केले गेले आहेत. त्यांचे देखील मनापासून आभार. साहेबांचे शुभ असते. नाणेफेक पाहायला मिळते. एका बाजूला E3 संघ तर दुसऱ्या बाजूला L01. या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते आणि हे चित्र स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे प्रतिष्ठान आणि यांच्या स्मृतीला आठवण देणारी, उजाळा देणारी स्पर्धा आपण पाहतोय. हंसध्वनी प्रीमियर लीग पर्व तिसरं 2026 ची स्पर्धा नक्कीच दमदार दिमागदार आयोजन यांच्या माध्यमातून हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सहा धावा आपण पाहतो. L7 संघ फलंदाजी करतोय तर L3 संघ गोलंदाजी करतोय. गोलंदाज भोंडल्यावर गोलंदाज कुठ्यातील पुढचा चेंडू सुरेख चेंडू खेळून काढलाय. नक्कीच कोणत्या प्रकारची एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करल्यात. आपला एंड सुरक्षित पाहायला मिळते. एक षटक संपलंय. धावफलकावर धावसंख्या 7 धावा. नक्कीच फलंदाज तावऱ्यासाठी सुवर्ण संधी असेल. हंस धोनी कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सचिन बोराडे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला दिलं जाईल. एक धाव पूर्ण केलं दोन्ही फलंदाज.
सुरेख चेंडू फेकून दिलाय पाहूया झेल शेवटच्या चंद्रामध्ये चेंडू होते भूमीर दान एक धाव पूर्ण केली गेली आहे 12 धावा धावफलकावर पाहायला मिळतात यानंतरचे होणारा एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला L01 त्या दुसऱ्या बाजूला E3 या दोन संघादरम्यान चेंडू फेकून दिलाय चेंडू जाईल सीमारेषे बाहेर षटकाराने विजयी नक्कीच 18 अजून 2 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी L7 संघाला 2 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी L7 संघाला कोट्यातील पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू पाहूया झेल सुटलाय झेल नक्कीच एक धाव जिंकलाय विजय झालाय संघ चला नक्कीच L07 संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन तर नक्कीच L3 संघाला पुढल्या वाटचालीसाठी खूप सारे